बिहारमध्ये एनडीएचा प्रचंड मोठा विजय झाला, तर महाराष्ट्राप्रमाणेच विरोधकांची अवस्था बिहारमध्येही तशीच झाली। मात्र सरकारने महिलांना 10,000 रुपये दिल्यामुळे हा निकाल लागल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। तसंच निवडणूक आयोगाला असा गैरमार्ग चालतो का असाही प्रश्न विचारण्यात येतोय। पाहूयात। बिहारमध्ये एनडीएला छप्परफाड जागा मिळाल्या। एनडीए आघाडी 202 वर पोहोचली, तर महाआघाडीचे फक्त 35 आमदार निवडून आले। भाजपा आणि नितीश कुमारांच्या जेडीयूच्या गोटात जल्लोष आहे, तर आरजेडी आणि काँग्रेसचं मंथन सुरू आहे। मात्र इकडे शरद पवारांनी बिहारच्या निकालासाठी महिलांकडे बोट दाखवलं आणि सोबतच निवडणुकीआधी प्रत्येकी 10,000 खात्यामध्ये जमा झाले त्यावरून सवालही केलेत। या निवडणुकीचं मतदान महिलांनी हातात घेतलं आणि मला एक अशी शंका होती, ज्यावर्षी महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर सहभाग दिला, याचा अर्थ ही जी योजना आहे 10,000 रुपये सगळ्या महिलांच्या खात्यात 10,000 रुपये भरले, त्याचा हा परिणाम असावा। बिहारच्या निवडणुकीत महिलांनीच गेम पलटवला हे भाजप आणि जेडीयू सुद्धा मान्य करते। बिहारमध्ये 7,45,26,858 मतदारांनी मतदान केलं। त्यापैकी महिलांच्या मतदानाचा टक्का आहे 71.06%, तर पुरुषांच्या मतदानाचा टक्का होता 66.91%। म्हणजेच महिलांनी पुरुषांपेक्षा मोठ्या प्रमाणात मतदान केलं। महाराष्ट्रामध्ये जसा लाडक्या बहिणींचा इफेक्ट होता, त्याच पद्धतीनं बिहारमध्ये सुद्धा घडलं। बिहारमध्ये निवडणुका घोषित होण्याआधी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेच्या माध्यमातून 1,30,00,000 महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 10,000 टाकले। तर अशा प्रकारे सरकारी तिजोरीतून पैसे देऊन गैरमार्गाने निवडणुका लढवल्या जाणार का, यावर निवडणूक आयोगाने विचार करावा, असं शरद पवारांनी म्हटलंय। निवडणुका जाहीर होण्याच्या आधी या पैशाचं वाटप झालं, एक 15 दिवस, त्यामुळे आक्षेप घेता येत नाही। पण योग्य आहे का? हा पैसा कुठला? सरकारी खजिन्याचा। सरकारी खजिना मतदान करा याच्यासाठी वापरणं, याचा अर्थ सरळ निवडणुका गैरमार्गानं लढायची भूमिका आहे। पद्धतीच्या बद्दल लोकांचा विश्वास याला धक्का बसेल तर काहीची चिंता आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशाचं वाटप करणं हे योग्य आहे का, याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे। निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे। निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात, याच्यात कुणाची दुमत असायचं कारण नाही। असं आहे, जो जीता वही सिकंदर। हारल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे। मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही। खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत, या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती। त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती, त्यांनी केल्या नाहीत। आम्ही योजना केल्या तर लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं, त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय? तर संजय राऊतांनी सुद्धा ट्विट करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला। बिहारचे निकाल अजिबात धक्कादायक नाहीत, याच पद्धतीने निकाल लागावेत, यासाठी भारताचा निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष हातामध्ये हात घालून काम करताना दिसत होते। देशाची अवस्था गंभीर आणि चिंताजनक आहे। जणू महाभारतावर कौरवांचं अमर्याद राज्य सुरू झालंय आणि त्याला अंत नाही। हा विजयी जल्लोष नसून भारतीय लोकशाहीची अंतिम यात्रा सुरू झाल्याचा हा इशारा आहे। ईव्हीएम आणि इतर मांडणी महाराष्ट्राप्रमाणेच केलेली दिसते। महिलांच्या खात्यामध्ये पंतप्रधानांनी 10,000 रुपये थेट निवडणुकीआधी टाकले। निवडणुकांचा चौकीदारच चोरांना मदत करत असेल तर जनतेनं कुणावर विश्वास ठेवायचा?
खरं तर त्यांना मला सांगायचंय, सामनामधून अग्रलेख लिहिण्यापूर्वी 2010ला बिहार विधानसभेची निवडणूक कशी झाली होती ते आठवा. केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळेला एनडीएला 206 जागा मिळाल्या होत्या आणि विरोधक फक्त 33 जागांवर गुंडाळले गेलेले होते. संजय राऊत, तेव्हा निवडणूक आयोग तुम्हाला द्रोही वाटला नाही, तेव्हा केंद्र सरकार दोषी वाटलं नाही आणि आता लोकांनी जंगलराजला लाकारून मंगलराजला निवडून दिल्यानंतर तुमच्या पोटात दुखतंय, तुमच्या कांठळ्या बसल्यात. बिहारमध्ये बंपर विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण यावरून चर्चा सुरू आहे. भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपचे 89 आमदार निवडून आलेत, तर नितीश कुमारांच्या जेडीयूचे 85 आमदार आहेत. याआधीही नितीश कुमारांपेक्षा अधिक आमदार असताना भाजपनं नितीश कुमारांनाच मुख्यमंत्री केलं होतं आणि जेडीयूकडून उघडपणे नितीश कुमारांच्या मुख्यमंत्रीपदासाठी दावा करण्यात आलाय. मुख्यमंत्रीपदासाठी कोणतीही वेकेन्सी शिल्लक नाही असं जेडीयूचे नेते सांगतायत. बिहार की जनता ने इतना प्रचंड बहुमत दिया है और यह सरकार आज तक बिहार के विकास पर ध्यान केंद्रित करती रही है. आगे भी इसको पूरी तेज गति से बढ़ाया जाएगा. सर, चेहरा सीएम के फेस के सिर्फ नीतीश कुमार बता तो दिए हैं कि कोई वैकेंसी नहीं है. तर नितीश कुमारांचा एक व्हिडिओ आता बिहारच्या निकालानंतर व्हायरल होतोय. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी काही जागा जिंकल्यानंतर पुढच्या वेळेला विरोधक पराभूत होतील असं नितीश कुमार मोदींना उद्देशून म्हणाले होते. और आप जान लीजिए कि कुछ लोग, हम लोगों को तो अब लगता है कि अगली बार जो आप आइएगा ना, तो इस बार हम देखें कि कुछ इधर उधर कुछ जीत गया है, अगली बार सब हारेगा, हमको पूरा भरोसा है. ये सब बिना मतलब का बात बोल बोल करके क्या किया है? ये सब कोई काम किया है? उन लोगों ने आज तक कोई काम नहीं किया, देश की कोई सेवा नहीं की है. बिहार एनडीएनं आपल्या ताब्यात ठेवलं तर इंडिया आघाडी ब्लॉकला महाराष्ट्र पाठोपाठ बिहारमध्येही मोठा झटका बसला. अर्थात महिलांना 10,000 दिल्यानं एनडीएचा विजय झाल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. बारामतीहून दीपक कापरेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.